नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला या ठिकाणी 19 एकरचा प्लॉट दाखवणार आहे. तत्पूर्वी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांची अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघता येतील आणि त्या जागा तुम्हाला विकतसुद्धा घेता येऊ शकतात. 19 एकरचा हा माती प्लॉट आहे. हा समोर जो रस्ता दिसतो आहे हा अधिकृत रस्ता आहे. जिल्हा परिषदेचा नोंद असलेला रोड आहे आणि ह्या वाडीपासून त्या वाडीपर्यंत जाणारा रोड आहे. अधिकृत रस्ता आहे आणि तो रस्ता आपल्या प्लॉटमधून गेलेला आहे. भविष्यामध्ये हा रोड डांबरीकरण होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी रस्त्याची जी कनेक्टिव्हिटी आहे, रोडची जी कनेक्टिव्हिटी आहे ही या ठिकाणी आपल्याला मिळते. तसेच पावसाळी वाहणारा ओढा आपल्या प्लॉटला लागूनच जात आहे. म्हणजे आपल्या प्लॉटच्या शेजारून पावसाळी वाहणारा ओढा या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात तुम्ही बघितलात तर या ठिकाणी पाण्याचा सोर्सिंग चांगला आहे. या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर खोदल्यास तुम्हाला नक्कीच पाणी या ठिकाणी मिळू शकतो. अशी ही शेतजमीन 19 एकरची शेतजमीन आहे. मोठाच्या मोठा प्लॉट आहे. ऑलमोस्ट प्लॉट हा जवळजवळ प्लॉट हा पूर्ण टेबल आणि थोडासा स्लाइडली सरकता असा आहे आणि मातीचा प्लॉट आहे. महत्त्वाचं म्हणजे पूर्ण जागा ही मातीची आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण असा सपाट प्लॉट आहे आणि म्हणजे नॉर्मली असा सरकता असा हा प्लॉट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. अशा ह्या शेतजमिनीमध्ये मातीचा प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी आंबा, काजू तसेच इतर तुम्हाला नगदी पिके घ्यायची असतील त्यामध्ये कलिंगड असेल, पपई असेल, केळी असतील, अशा वेगवेगळ्या नगदी पिकांची लागवडसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. तसेच सागवण, चंदन, बांबू लागवड असेल, आवळा लागवड असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडांची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता. फळबागायत शेती, मिक्स प्लांटेशन या ठिकाणी करू शकता. कोकमची लागवड करू शकता या ठिकाणी. म्हणजे जे तुम्हाला तुमच्या आवडीची जी लागवड आहे, कोकणामध्ये जास्त ज्या लागवडी होतात त्या या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि आर्थिक नफा या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. अशी ही शेतजमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. मेन तालुक्याची जी बाजारपेठ आहे तिथून हा प्लॉट मोजून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. डांबरी रोडपासून आतमध्ये जो रस्ता येतो आहे यांनी चांगली कनेक्टिव्हिटी आहे या ठिकाणी आणि जो रोड आहे जिल्हा परिषदेला नोंद असलेला रस्ता आहे तो आपल्या प्लॉटमधून जात आहे. नक्कीच मंडळी अशा प्रकारचे प्रॉपर्टीज खूप क्वचितच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. नक्कीच मंडळी अशा प्रॉपर्टीला तुम्ही भेट देऊ शकता, व्हिजिट देऊ शकता. कोणतेही व्हिजिट चार्जेस म्हणजे निःशुल्क या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवली जातील. तसेच मंडळी हा 19 एकरचा जो सातबार आहे तो सिंगल मालकीचा आहे. हे सातबाऱ्याला फक्त 2च नावं आहेत. सेपरेट सातबार आहे, सेपरेट नकाशा आहे आणि प्राईम लोकेशनला ही जागा आहे. नक्कीच तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडू शकते आणि रिजनेबल किंमत आहे. या ठिकाणी आपण जागेची किंमत 5 लाख रुपये प्रति एकर सांगतो आहे, पण या ठिकाणी तुम्हाला जागेच्या किमतीमध्ये नक्कीच कमी जास्त करून दिलं जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जागेची किंमत कमी करून दिली जाणार आहे. तर नक्कीच म्हणजे अशा प्रॉपर्टीला भेट द्या. कोकणामध्ये तुम्ही असे मातीचे प्लॉट बघताय, मोठाच्या मोठा प्लॉट बघताय, तर हा प्लॉट नक्कीच योग्यतेचा प्लॉट आहे. मातीचा प्लॉट आहे. आजूबाजूला वाडी वस्ती आहे. आपल्या प्लॉटच्या शेजारी वाडी वस्ती आहे आणि नक्कीच निसर्गामध्ये असलेला हा प्लॉट आहे. सुंदर मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला नक्कीच रिजनेबल किमतीमध्ये मिळून जाणार आहे. मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही येत आहे तुमच्या कारनी तर तुम्हाला या ठिकाणी 5 ते 6 तास लागू शकतात. 300-350 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे. नक्कीच मंडळी प्रॉपर्टी आपल्या मेन मोठ्या शहरापासून ही चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आहे. प्लॉट घेताना जी आपल्याला म्हणजे
मातीचा प्लॉट जो पाहिजे तो या ठिकाणी आपल्याला मिळून जातो आहे. तर मंडळी, अशा प्रकारची शेतजमीन तुम्हाला बघायची असेल, विकत घ्यायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी वरील दिलेला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या जागेची माहिती नक्कीच घेऊ शकता. तसेच मंडळी, अशाच वेगवेगळ्या शेतजमिनी आपल्याकडं आहेत, त्या तुम्ही या ठिकाणी येऊन बघू शकता. कोकणामध्ये लागवडीसाठी ज्या जमिनी आहेत आणि योग्य किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी त्या आम्ही देऊ शकतो. तसेच मंडळी, हे प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. तसेच ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन नसेल तर त्या लोकांसाठी आपण या ठिकाणी शेतकरी दाखल्याची सोय केलेली आहे. शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी 28,000 रुपयेमध्ये रिजनेबल किमतीमध्ये आम्ही या ठिकाणी 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला शेतकरी दाखला देत असतो. तर नक्कीच शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज नक्कीच करू शकता. थँक्यू. अशाच नवनवीन जागांच्या व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जर माझा हा प्लॉटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.